नमस्कार मित्रांनो, आई तुळजाभवानी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आई तुळजाभवानी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील कोट्यावधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आई तुळजाभवानीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. आई तुळजाभवानीचा इतिहास, त्यांचे मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांशी असलेले नाते व भक्तांच्या श्रद्धेतील त्यांचे स्थान याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. आई तुळजाभवानी कोण आहेत? आई तुळजाभवानी या आदिशक्तीचे रूप मानल्या जातात. हिंदू धर्मात त्यांना देवीचे, दुर्गेचे अवतार समजले जातात. त्या भक्तांचे रक्षण करणाऱ्या, संकटाचा नाश करणाऱ्या आणि धैर्य देणाऱ्या माता आहेत. महाराष्ट्रात त्यांना भवानी माता, जगदंबा आणि अंबाबाई अशा विविध नावाने ओळखले जाते. तुळजाभवानीचा इतिहास. प्राचीन कथांनुसार पृथ्वीवर दुष्ट शक्तींचा अत्याचार वाढल्यावर देवीने अवतार घेऊन राक्षसांचा संहार केला. धर्म आणि सत्याचे रक्षण करण्यासाठी देवीने विविध रूपे धारण केली. याच शक्तिरूपाला पुढे तुळजाभवानी म्हणून ओळखले जाते. तुळजाभवानीचे मंदिर हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध शक्तिपीठापैकी एक आहे. हे मंदिर अनेक शतकापासून भक्तीचे केंद्र राहिले आहे. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. छत्रपती शिवाजी महाराज आणि आई तुळजाभवानीचे हे खूप कुलदेवता आहे. हे तुळजाभवानीचे परमभक्त आहेत. छत्रपती शिवाजी महाराज. लोकश्रद्धेनुसार देवीने शिवाजी महाराजांना आशीर्वाद दिला आणि स्वराज्य स्थापनेच्या कार्यात त्यांना शक्ती दिली. जय भवानी जय शिवाजी हा घोष आजही महाराष्ट्राच्या इतिहासात आणि प्रेरणेची ओळख आहे. नवरात्र उत्सव हा आई तुळजाभवानीचा सर्वात मोठा उत्सव मानला जातो. या 9 दिवसात देवींची विशेष पूजा, आरती, धार्मिक कार्यक्रम आयोजन केले जातात. तुळजाभवानीमध्ये लाखो भाविक दर्शनासाठी येतात. भक्तांचा विश्वास आहे की तुळजाभवानी संकटात धावून येतात आणि आपल्या भक्तांचे रक्षण करतात. अनेक भाविक आपल्या जीवनातील यश, सुख आणि संकटमुक्तीचे श्रेय आईच्या कृपेला देतात. मित्रांनो, आई तुळजाभवानी या शक्ती, श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक आहेत. त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण सर्वांच्या सुख समृद्धीचा प्रार्थना करूया. जय भवानी जय शिवाजी, जय तुळजामाता. आई तुळजाभवानी प्रकट होण्याचा इतिहास. पौराणिक कथेनुसार कृतयुगात अनुभूती नावाची एक पतिव्रता स्त्री कठोर तपश्चर्या करत होती. त्यावेळी क्रूर नावाच्या राक्षसाने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. अनुभूतीने आदिशक्तीला आर्त हाक मारली. तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन देवी प्रकट झाल्या आणि राक्षसाचा वध केला. भक्तांच्या विनंतीनुसार देवी त्या ठिकाणी कायम वास्तव करू लागल्या. पुढे त्या तुळजाभवानी या नावाने प्रसिद्ध झाल्या. तुळजाभवानीचे नाव कसे पडले? काही कथांनुसार देवी यमुनाचल पर्वतावर प्रकट झाल्या. तुळजा आणि त्वरिता लगेच धावून येणाऱ्या भक्तांच्या मदतीसाठी धावून येणारी देवी म्हणून त्यांना तुळजाभवानी असे नाव पडले. तुळजाभवानीमध्ये मूर्ती काळ्या दगडाची असून देवी अष्टभुजा स्वरूपात विराजमान आहे. देवीच्या हातात त्रिशूळ, तलवार, चक्र, धनुष्य, बाण, शंख, पानपत्र, राक्षसाचे स्त्री अशा विविध आयुधे आहेत. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी तुळजाभवानी हे एक आहे. तुळजाभवानी, महालक्ष्मी, रेणुकादेवी, नंतर सप्तशृंगी यांचाही समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची कुलदेवता ही तुळजाभवानी आहे. यांची आई जिजाबाई आणि तुळजाभवानी यांच्यावर अपार श्रद्धा होती. जिजाऊ माता शिवाजी महाराजांना लहानपणापासून देवीच्या कथा सांगत असत. त्यांना महाराजांच्या मनात धर्मरक्षक आणि स्वराज्याची प्रेरणा निर्माण झाली. नवरात्रातील विशेष पूजा, घटस्थापना, चंडीपाठ, होम हवन, महाआरती, पालखी सोहळा असे अनेक धार्मिक कार्यक्रम होतात. मंदिरातील पवित्र तीर्थ, कळस तीर्थ, गोमुख तीर्थ आणि इतर पवित्र जलकुंड आहेत. दर्शनापूर्वी अनेक भाविक येथे स्नान करतात. आई तुळजाभवानी म्हणजे केवळ देवी नव्हे तर महाराष्ट्राच्या श्रद्धेचे, शौर्याचे आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. आजही लाखो भक्त त्यांच्या चरणी नतमस्तक होतात आणि आशीर्वाद प्राप्त करतात. जय भवानी जय शिवाजी. आई तुळजाभवानीचे प्राचीन महत्त्व.
तुळजापूर हे ठिकाण प्राचीन काळापासून शक्तीची उपासना करणारे पवित्र क्षेत्र मानले जाते. अनेक राजे, संत आणि भक्त इथे दर्शनासाठी येत असतात. मंदिराचा इतिहास सुमारे 800 ते 1000 वर्षांहून अधिक जुना मानला जातो. आई तुळजाभवानी अष्टभुजा म्हणजे 8 हातांच्या स्वरूपात विराजमान आहेत. त्यांच्या हातातील आयुध एक विशेष संदेश देते. त्रिशूळ दुष्टांचा नाश करतो, तलवार शौर्य आणि पराक्रम, चक्र धर्मरक्षक, धनुष्य बाण लक्ष्य आणि विजय, शंख शुभतेचे प्रतीक, पानपत्र कृपा आणि कल्याण. देवींची दैनंदिन पूजा. तुळजापूर मंदिरात दररोज पहाटेपासून धार्मिक विधी होतात. काकडा आरती, अभिषेक, अलंकार पूजा, महाआरती, शेज आरती या सर्व पूजा विधींना भाविक मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहतात. देवीचे वाहन हे सिंह हे आई तुळजाभवानीचे वाहन मानले जाते. सिंह धैर्य, शक्ती आणि निर्भयतेचे प्रतीक आहे. त्यामुळे देवीला सिंहवाहिनी असेही संबोधले जाते. कुलदेवता म्हणून महत्त्व. महाराष्ट्रातील अनेक कुटुंबाची आई तुळजाभवानी कुलदेवता आहे. विवाह, मुंज, गृहप्रवेश यांसारख्या शुभ कार्यापासून पूर्वी देवीचे दर्शन आणि पूजन करण्याची परंपरा आहे. संतांचे देवीवरील प्रेम. अनेक संत आणि भक्ती कवींना आई भवानीची स्तुती केली आहे. महाराष्ट्रातील भक्ती परंपरेने देवीचे विशेष स्थान आहे. देवीची प्रसिद्ध मंत्र ओम ऐं क्लीं चामुंडाय विंचे, जय देव जय महिषासुर हे मंत्र जपून देवीची उपासना करतात. नवरात्रातील 9 रूपे. नवरात्रीमध्ये 9 रूपे पूजली जातात. भक्तांसाठी संदेश. आई तुळजाभवानीची उपासना केवळ चमत्कारासाठी नाही तर धैर्य, संयम, परिश्रम आणि धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देण्यासाठी आहे. मित्रांनो, आई तुळजाभवानी या महाराष्ट्राच्या श्रद्धेने, शौर्याचे आणि मातृत्वाचे प्रतीक आहे. त्यांचे जीवनदायी संदेश आजही लाखो भक्तांना प्रेरणा देतात. जय भवानी माता, जय तुळजाभवानी माता, जय भवानी, जय शिवाजी. आई राजा उद उद. आई तुळजाभवानीची दुर्मिळ आणि रोचक माहिती. आई तुळजाभवानीचे 51 शक्तिपीठांशी नाते. आई तुळजाभवानीची यांना आदिशक्तीचे स्वरूप मानले जाते. भारतभर असलेल्या शक्ती उपासनेच्या परंपरेने त्यांचे विशेष स्थान आहे. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांमध्ये त्यांची गणना होते. मंदिरातील सिंहासन. येथील देवीची मूर्ती अत्यंत प्राचीन मानली जाते. मूर्ती गाभाऱ्यात विशेष सिंहासनावर विराजमान आहे. भाविक दर्शन घेतात. देवीच्या तेजस्वी रूपाचा अनुभव येतो. जिजाऊंची श्रद्धा. जिजाऊबाई यांना लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धर्म, अन्याय आणि स्वराज्याची प्रेरणा रुजवली. त्यामागे आई तुळजाभवानीवर त्यांची गाढ श्रद्धा होती. जय भवानी या घोषणेचे महत्त्व आहे. मराठी सैन्य युद्धभूमीवर जाताना जय भवानी असा जयघोष करत असे. हा घोष केवळ धार्मिक नव्हे तर शौर्य, आत्मविश्वास आणि विजयाचे प्रतीक आहे. नवरात्र उत्सवात देवीला विविध अलंकार आणि वस्त्राने सजवले जाते. प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व, धार्मिक महत्त्व आहे. देवीची करुणा. भक्तांचा आज विश्वास आहे की आई तुळजाभवानी आपल्या भक्तांच्या हाकेला तात्काळ प्रतिसाद देतात, म्हणून त्यांना त्वरिता माता असे संबोधले जाते. तुळजाभवानी आणि महाराष्ट्राची संस्कृती. महाराष्ट्रातील लोकगीते, ओव्या, गोंधळ, भजने आणि कीर्तनामध्ये आई तुळजाभवानीचा उल्लेख आढळतो. अनेक लोककला प्रकारांमध्ये देवीची महिमा गायली जाते. गोंधळ परंपरा. आई तुळजाभवानी मातेची भक्ती. गोंधळ या धार्मिक लोकपरंपरेला विशेष महत्त्व आहे. शुभ कार्य झाल्यानंतर अनेक कुटुंबे देवीचा गोंधळ घालतात. देवीचे मातृत्व. आई तुळजाभवानी या भक्तांसाठी केवळ भक्तिदेवता नाही तर मायेची सावली देणारी माता आहे. त्यामुळे भक्त त्यांना प्रेमाने आई म्हणतात. जेव्हा संकटे येतात तेव्हा धैर्य देणारी शक्ती म्हणजे आई तुळजाभवानी. जेव्हा अन्याय वाढतो तेव्हा धर्माची रक्षण प्रेरणा देणारी शक्ती म्हणजे आई तुळजाभवानी. आणि जेव्हा भक्त मनापासून हाक मारतो तेव्हा त्याच्या पाठीशी उभी राहणारी माऊली म्हणजे तुळजाभवानी. जय तुळजाभवानी माता, जय भवानी, जय शिवाजी. जय तुळजाभवानी. तुळजाभवानी मातेने आजही महाराष्ट्राची कुलदेवता आहे. आई राजा उद उद हा उल्लेख आज भारतातील
कोट्यावधी लोके मोडतात.